नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण धुळे जीएमसी या एक्झामवर आधारित धुळे जिल्हा विशेष प्रश्न उत्तरे घेणार आहोत। चला तर सुरू करूया। धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? धुळे हे शहर पांझरा या नदीच्या काठी वसलेले आहे। धुळे प्रदेशाचे प्राचीन नाव काय होते? धुळे प्रदेशाचे प्राचीन नाव रशिका असे होते। धुळे जिल्ह्यातील नागरिक मराठी भाषेसोबत कोणती भाषा जास्तीत जास्त बोलतात? धुळे जिल्ह्यातील नागरिक मराठी भाषेसोबत अहिराणी ही भाषा जास्तीत जास्त बोलतात। धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7195 चौरस किलोमीटर एवढे आहे। धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? धुळे जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात आहे। पूर्वी धुळे जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जात होता? पूर्वी धुळे जिल्हा पश्चिम खानदेश या नावाने ओळखला जात होता। धुळे जिल्ह्यातील गाळण्याच्या डोंगरात टिंबटिंब हे उंच शिखर आहे। धुळे जिल्ह्यातील गाळण्याच्या डोंगरात हनुमान हे उंच शिखर आहे। धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? धुळे जिल्ह्यात एकूण 4 तालुके आहेत। 4 तालुक्याचे नाव आपण पाहणार आहोत। धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा हे 4 तालुके धुळे जिल्ह्यात आहेत। धुळे जिल्ह्याला किती राज्यांची सीमा लागून आहे? धुळे जिल्ह्याला 2 राज्यांची सीमा लागून आहे। पहिली मध्य प्रदेश व दुसरी गुजरात या राज्यांची सीमा लागून आहे। सन 1960 या साली महाराष्ट्राचा भाग बनण्यापूर्वी धुळे कोणत्या भागात समाविष्ट होते? सन 1960 साली महाराष्ट्राचा भाग बनण्यापूर्वी धुळे बॉम्बे म्हणजेच मुंबई या भागात समाविष्ट होते। धुळे जिल्ह्यातील कोणत्या शहरात राजवाडे संशोधन केंद्र स्थापन झाले आहे? धुळे जिल्ह्यातील शिरपूर या शहरात राजवाडे संशोधन केंद्र स्थापन झाले आहे। मिरचीचा मोठा बाजार म्हणून प्रसिद्ध दोंडाईचा हे ठिकाण धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? मिरचीचा मोठा बाजार म्हणून प्रसिद्ध दोंडाईचा हे ठिकाण शिंदखेड या तालुक्यात आहे। धुळे जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? धुळे जिल्ह्याच्या पूर्वेस जळगाव हा जिल्हा आहे। खालीलपैकी कोणती ओळख ही धुळे जिल्ह्याची विशेष ओळख आहे? खालीलपैकी दुधा-तुपांचा जिल्हा ही धुळे जिल्ह्याची विशेष ओळख आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कोणती जलसिंचन पद्धत प्रसिद्ध आहे? धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील फड प्रणाली ही जलसिंचन प्रसिद्ध आहे। धुळे जिल्ह्याची एकूण लोकसंख्येची घनता किती आहे? धुळे जिल्ह्याचे एकूण लोकसंख्येची घनता 285 एवढी आहे। खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहते? खालीलपैकी तापी ही नदी धुळे जिल्ह्यातून वाहते। धुळे जिल्ह्याचे विभाजन कधी झाले? धुळे जिल्ह्याचे विभाजन 1 जुलै 1998 रोजी झाले। धुळे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा तयार करण्यात आला? धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा तयार करण्यात आला। खालीलपैकी कोणती संस्था धुळ्यात स्थापन करण्यात आली? खालीलपैकी वि. का. राजवाडे संशोधन मंडळ ही संस्था
धुळ्यात स्थापन करण्यात आली. धुळे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे? धुळे जिल्ह्यातील साक्री या तालुक्यात जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. अलीकडच्या काळात धुळ्याहून पुढीलपैकी कोणती रेल्वे सेवा सुरू करण्यात आली? अलीकडच्या काळात धुळ्याहून धुळे मुंबई ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.